वळूया महत्वाच्या मॅच कडे. एक अतिशय सुरेख दर्जेदार मॅच गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. मिस्टर कैवल्य. हो केतनला पहिल्या चेंडूवरती थोडासा बीट करतोय. डॉट बॉल. कंसारा टायटन्स आणि संजय फायटर दोन दिग्गज संघ 10-10 पॉइंट ज्यांच्या नावावरती आहेत. पॉइंट टेबल मध्ये एकमेकावर वर्चस्व प्रस्थापित करत टॉप 1 मध्ये जाण्यासाठी ही महत्वाची मॅच. आणि एका बाजूने कैवल्य आणि दुसऱ्या बाजूने अनिकेत. केतन तयार. पुढचा चेंडू. प्रेझेन्स ऑफ माइंड. हळूवार पण ड्राईव्ह केला एक कव्हरला, परंतु त्या ताकदीचा थ्रो हसायला हवा होता तो मात्र इथे बघायला मिळत नाही निकेतन यांच्याकडनं. धावसंख्या मात्र 1 वर स्थिरावली गेली ऑफ द मार्क. स्ट्राईकला आपण बघतोय संघाचा संघनायक मिस्टर कुणाल. चेंडू क्रमांक 3 फेस करेल. कैवल्य गोलंदाजी मार्गवर आणि इथे मात्र भरपूर ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. इट इज अ वाईड बॉलचा कॉल. धावसंख्या 2 वर स्थिरावली गेले. महत्वाची मॅच. थोडंसं प्रेशर असेल आणि प्रेशर मात्र नक्कीच हँडल करण्याची क्षमता हे तुम्हाला क्रिकेटचं मैदान देत असतं. संजीवनी देण्याचं काम करत असतं. नवी ऊर्जा देण्याचं काम करत असतं संपूर्ण प्रांगण. कैवल्य तयार. पुनश्च गोलंदाजी मार्गवर पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला मात्र शपोलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तेवढाच वेगवान चेंडू कैवल्याचा. डॉट बॉल बघायला मिळतोय. अप्रतिम टप्प्यावरती नियंत्रण आणि कुणाल सारख्या दिग्गज फलंदाजाला मात्र एक डॉट चेंडू टाकतोय. सुंदर कामगिरी. संजय फायटर संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून भरपूर अपेक्षा आहेत या गोलंदाजाकडनं. याही वेळेला मात्र थोडासा डॉमिनेट करतोय कुणालला. अप्रतिम अशी कामगिरी. प्रत्येक टप्प्यावरती नियंत्रण, भन्नाट वेग आणि त्यानंतर मिळालेलं निर्धाव चेंडूचं यश खऱ्या अर्थाने संजय फायटर संघाला एका सांघिक क्षमतेकडे घेऊन जातोय. एकाग्रतेची ताकद दाखवताना कैवल्य गोलंदाजी मार्गवर पुढचा चेंडू घेऊन. आणि इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त. क्लिंग बोल्ड. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ. चला फलंदाज घाई करायची आहे. न्यूमॅन बघूया मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हेमंत. अतिशय सुंदर क्लिंग बोल्ड. शपलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ एष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला धक्का मिस्टर कुणालच्या रूपाने या वेळेला लागतोय कंसारा टायटन संघाला. न्यूमॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर हेमंत. धावे स्कोर कार्ड वरती 2 आणि षटक क्रमांक आपण बघतायत. पहिलं अंतिम चेंडू घेऊन कैवल्य दाखल झालाय. हेमंत लेफ्ट हँड फलंदाजाला या ठिकाणी प्रमोट करताना ऑन साइडला मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सजवले गेलेत. डीप मिड ऑन लॉंग ऑन लेग खेळाडू. एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि दुसरा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिझन मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू क्रमांक 6 असेल. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असं फील्ड मात्र ऑफसाईडचं सजवलं गेलंय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट फॉरवर्ड लेग सुद्धा सजवला गेलाय. अंतिम चेंडू. इथे मात्र बॅकफुटला जाऊन हळूवारपणे मात्र चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. गली मात्र चेंडू वेगानं जातोय. डीप गली रिझनला तदवर 2 धावा परिपूर्ण करताना मिस्टर हेमंत. धावसंख्या 2 ने आकार घेताना आपण बघू शकाल. यावेळेला चला धावा 2 ने आकार घेताना आपण बघू शकाल. धावसंख्या 2 ने मात्र जाऊन पोहोचलंय. किती वर झाले? 4 4 रन्स 4 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं या वेळेला मात्र सुरू आहे आणि नक्कीच दोन्ही पंच थोडंसं डिस्कस करतायत.
की नक्कीच काय घडले मैदानामध्ये काही गोष्टी मात्र हेमंत पंचांच्या निदर्शनामध्ये आणून देण्याचा प्रयत्न करतायत आणि आमच्यापर्यंत पोहोचवतील की नक्की काय झालंय आणि जर योग्य निर्णय असेल तर त्वरित आपण फील्ड सजवून घ्यायची कुठल्या प्रकारचा टाइम कुणी स्पेंड करू नका एक्स्ट्रा टाइम दरम्यान षट क्रमांक पहिले यावेळेस संपले आणि धावा स्कोर कार्ड वरती 4 पूर्णतः फ्लड स्लाइड्स ओपन होताना आपण बघू शकाल ते मात्र खऱ्या अर्थाने आजच्या चौथ्या रजनीला प्रारंभ होतोय गोलंदाजीसाठी रोहितला प्राचारण केले ऑन स्ट्राईकला आपण केतन यांना बघतायत नॉन सेकंड कडे हेमंत तर गोलंदाजी मार्कवर षट क्रमांक दुसरं घेऊन मिस्टर रोहित दाखल झालाय राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने इथे मात्र बॅक टू द बॉलर सुंदर आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करताना डॉट बॉलने आगाज केलाय मिस्टर रोहितनं एका बाजूने आपण नॉन स्ट्रायकिंग कडे हेमंत बघताय स्ट्राईक कडे केतन तर गोलंदाजी मार्कवर रोहित चेंडू क्रमांक दुसरा घेऊन दाखल होताना राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा चेंडू आणि इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॉल इन द एअर यस नो टेकन केतन बॅक टू पॅव्हिलियन एसटीजे I am a disco dancer. Hey! I am a disco dancer. Hey! I am a disco dancer. आनंद उर्फ पोलाड मैदानाच्या आतमध्ये येतोय धावा स्कोर कार्ड वरती 4 दोन चेंडू हाताळताना एक गडी बाद करतोय मिस्टर रोहित आणि आनंद मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दरम्यान आनंद पुढच्या चेंडूला फेस करतील लाईटम ओव्हर द विकेट ओ माय गॉड या ठिकाणी मात्र क्वाड बँडच्या रूपाने आनंद सुद्धा आल्या पावली परतताना धक्का क्रमांक 3 संकट मात्र पूर्णतः कन्सारा टायटन संघाच्या दिशेने आगेकूच करताना एका बाजूने सेलिब्रेशन मोमेंट आणि दुसऱ्या बाजूने टेन्शनचा माहोल एसटीचे न्यूमॅन हर्षल मैदानाच्या आतमध्ये येतोय थोडंसं बाहेर जाणारा चेंडूवर छेडखानी करण्याचा प्रयत्न आणि क्वाड बँडच्या रूपाने मात्र या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन कडे आनंद नावाचा मोठा फलंदाज न्यूमॅन हर्षल 3 गडी बाद झालेले आहेत जरूर लाईट जर व्यवस्थित दिसत असेल तर स्टार्ट करायचा गेम नसेल तर मात्र थोडा वेळ थांबायला हरकत नाहीये कारण महत्वाची मॅच आहे इलेक्ट्रिशियनला मी विनंती करतोय की लवकर आपण चेक करावं टावर का बंद झालेत दरम्यान वळवी आपण अशा मॅच कडे हर्षल न्यूमॅन आणि इथे मात्र आपण बघताय षट क्रमांक आहे ते दुसरं आणि धावा आहेत स्कोर कार्ड वरती 4 आणि गडी बाद झालेले आहेत ते 3 ओ याही वेळेला मात्र डॉट बॉल उत्साह जास्त आणि विश्वास कमी नक्कीच आम्ही डीजे मास्टरला विनंती करू थोडंसं पेस द्या
अतिशय सुंदर मॅच आपण बघतायत. धावा स्कोर कार्ड वरती 4 गडी बाद झालेले आहेत ते 3. दुसरे षटक हाताळले जात आहे. थोडस टेन्शन या ठिकाणी कंसारा टायटन्स कडे आलंय कारण गैरजिम्मेदारांना शॉटचे खेळले गेले आहेत. 2ची विकेट या ठिकाणी आपण बघतायत बॅक टू बॅक गेल्यानंतर थोडासा प्रेशर कन्वर्ट झालाय कंसारा टायटन्स कडे. मिस्टर रोहित तयार गोलंदाजी मार्कवर. याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च डॉट बॉल. 4 धावा स्कोर कार्ड वरती आणि दुसऱ्या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 4. 5 झालेले आहेत अंतिम चेंडू शेष. अंतिम चेंडू या षटकातील. फुलटॉस आणि इथे मात्र पुनश्च संधी आणि मात्र मॅडन षटक हाताळले गेले आणि गडी बाद केलेले त्या षटकामध्ये 3. थोडस डेंजर सिच्युएशन इथे बघायला मिळते. कंसारा टायटन संघ 4 गडी बाद. धावा स्कोर कार्ड वरती 4 एसटीचे. न्यूमॅन हितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 गडी बाद आणि 4 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलंय. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये मात्र आता कंसारा टायटन संघाची रणनीती काय असेल हे मात्र बघावं लागेल. इथून मात्र जी सिच्युएशन आहे थोडीशी डिफिकल्ट सिच्युएशन आणि इथून मात्र हेमंत 4 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. रन्स हॅव टू बी स्कोर आणि विकेट हॅव टू बी सेव्ह अशी परिस्थिती आहे इथून आणि ती मात्र खूप चांगल्या पद्धतीने दाखवली जाईल का हेमंत यांच्याकडे मात्र पूर्ण दारोमदार. तर गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय गोलंदाज आपण बघतोय कैवल्य. पुढचा चेंडू यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड. एकदा वर्जित केले गेले. धावसंख्या मात्र 5 वर जाऊन स्थिरावताना 5 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. डेलिकेट सिच्युएशन परंतु हेमंतकडे ती क्षमता आहे. मेनी टाइम भरपूर वेळेला ज्या पद्धतीने आपण बघतोय हे हँडल डेलिकेट सिच्युएशन आणि इथे मात्र बिग ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याकडे. या संकटातून जर त्यांनी संघाला सावरलं तर खऱ्या अर्थाने एक परिपक्व फलंदाज म्हणून आपल्या नावाला 4 चांद लागू शकतो. इट्स अ बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर बॅट्समन. बघूया पुनश्च गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला ब्लॉक मध्ये मारा बघायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केला गेलाय. चेंडू मात्र सिलिमिडॉनला एक्झिक्यूट केला गेला. एकदा वेगानं परिपूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही. इथून जोखीम स्वीकारणं म्हणजे संकटाला परिपक्व करून घेणं कन्सॉलिडेट करून घेणं. धावसंख्या 1 ने आकार घेते. जवळ स्थिरावली गेले 6 वर. कैवल्य मात्र गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन दाखल होताना हेमंत समोर आहे. चेंडू क्रमांक 3. अतिशय सुरेख. यावेळेला मात्र चेंडू गलीला ट्रॅव्हल केला. वेगानं जातोय डीप गली रिजनला. तत्वर एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा अटेम आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना 8 वर स्थिरावली गेली. अतिशय सुंदर हेमंत यांची स्ट्रॅटेजी. संकटातून जर सावरायचं आहे थोडस वेळ घ्यावा लागेल आणि जसं मी मगाशी म्हटलं की रन्स इथे बनवायचे आहेत परंतु विकेट सेव्ह करायचे. ही परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते कंसारा टायटन संघाची आणि इथून कैवल्यला पुनश्च जर विकेट मिळतोय तर खऱ्या अर्थाने संजय फायटर संघ थोडासा प्रेशर कन्वर्ट करेल ओपनिंग टीमच्या फलंदाजाकडे. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल 8. पुढे 1 धाव घेत मात्र स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या 9 वर स्थिरावली गेली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कैवल्य मात्र तिसऱ्या षटकातील चेंडू हाताळतो. एकंदरीत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. एका बाजूने आपण फलंदाज हितेशला बघतोय आणि दुसऱ्या बाजूने हेमंत. तर गोलंदाजी मार्कवर कैवल्य पुनश्च चेंडू क्रमांक 5 घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना
इथे मात्र पुनश लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या 6 धावा मात्र इथून कंसारा टायटन संघाला ऊर्जा देतील एसटीचे. थँक्यू. 15 धावा स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम चेंडू या षटकातील बघायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन तयार मिस्टर कैवल्य आणि ते मात्र सन्मानजनक खेळलाय. पुनश चेंडू मिड ऑफ रिजनला जाईल. तद्वर एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 16 वर पोहोचले. 12 धावा येतात या षटकामध्ये. एक सुंदर कामगिरी मिस्टर हेमंत आणि हितेश यांच्या माध्यमातून 16 रन स्कोर कार्ड वरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद एसटीचे. थँक्यू डीजे. आणि डीजे मास्टरला मी विनंती करेन आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचंय. वळूया पण चौथ्या षटकाकडे. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हितेश स्ट्राईकला असेल. राईट मोर द विकेट. अतिशय सुरेख करार ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला मात्र धावसंख्या 17 वर स्थिरावलंय. 17 धावा स्कोर कार्ड. इथून मात्र संकटातून सावरण्याचा प्रयत्न कंसारा टायटन्स करते आणि खऱ्या अर्थाने एक चांगली साझेदारी, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना त्याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. त्याच्यानंतर कोंपाडा इंडियन्स विपक्ष SDR या 2 संघामध्ये मॅच बघायला मिळेल. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. तयार होताना पुनश रोहित. तयार होताना गोलंदाजी मार्कवर रोहित. पुढचा चेंडू. ओ यावेळेला हेमंत बॅटचा फेस ओपन करत गॅप शोधतोय आणि चेंडूला सरळ ऑर्थोडॉक्स लॉंग वरनं फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 23. अतिशय सुरेख. एका बाजूने मात्र हेमंत, दुसऱ्या बाजूने हितेश. संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर समन्वय. 4 गडी बाद झाल्यानंतर ज्या गेम प्लॅनिंगने या ठिकाणी कंसारा टायटन संघाचे फलंदाज खेळतायत. अद्भुत, अवाक, चकित आणि मोहन करणारी बॅटिंग. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. पुढचा चेंडू. इथे मात्र व्हाईट बॉलचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 24 वर स्थिरावली. 24 द बोर्ड. धावफलकावर. पुढचा चेंडू. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 25 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक आपण बघतायत. चौथं रोहित या षटकातील 5वा चेंडू घेऊन
ओ यावेळेला पुन्हा लॉंग ऑनला चेंडू एक्झिक्यूट करतोय डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा पार चौकार. इथे सुद्धा एक अप्रतिम बॅटिंग बघायला मिळते. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 29 धावा. दरम्यान 29 धावा स्कोर कार्ड वर. पुढचा चेंडू मिस्टर रोहित, एका बाजूने हितेश. ओ यावेळेला शेवटच्या क्षणी मात्र चेंडूवरती नजर हटवली होती. ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता, परंतु शेवटपर्यंत चेंडू बघणं खूप गरजेचं आहे. आय साइड थोडीशी डलमळीत झालंय. मध्ये पाणी घेऊन जायचं. मैदानाच्या आतमध्ये धावा आहे 29. षटके ती कंप्लीट झालेले ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. 2 षटकामध्ये अवघ्या 4 धावा होत्या, परंतु मागच्या 2 षटकामध्ये तब्बल 25 धावांची लयलूट इथे बघायला मिळते. आणि खऱ्या टायटन्स या मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. चांगली साजेदारी बघायला मिळते. 25 धावांची 12 चेंडूमध्ये कंसारा टायटन संघाचे फलंदाज हितेश आणि हेमंत येणाऱ्या 12 चेंडू. पाणी घेऊन जा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 29 ऑन स्कोर कार्ड. 29 धावा. शेवटचे 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडू मध्ये मात्र कशा पद्धतीने धावा बनवतील त्या पद्धतीने नक्कीच टार्गेट सेट केलं जाईल. दरम्यान मी पुनश्च विनंती करतोय, नेक्स्ट मॅच आपल्या समोर खेळली जाणार आहे. कोंपाडा इंडियन्स विपक्ष SDR 11 नेक्स्ट मॅच. त्याच्यानंतर मात्र ठाकूर टायगर्स विपक्ष NBMCC वानगाव, ग्रासलाइन विपक्ष ASR ब्लास्टर, संजय फायटर विपक्ष MSK वॉरियर्स, जैश 11 विपक्ष SDR 11, ठाकूर टायगर्स विपक्ष कंसारा टायटन्स आणि NVMCC वानगाव विपक्ष कोंपाडा इंडियन्स. आजचं शेड्यूल आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तास 25 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाजी मार्कवर हिमांशू इथे दाखल झालाय. छोटा कदकादी आणि एक प्रभावित करणारा स्पेल सातत्याने टाकणारा गोलंदाज म्हणून एक यंगस्टर आपल्याला बघायला मिळतो मिस्टर हिमांशू. आणि त्याच्या समवेत एका चांगल्या रिदमने बॅटिंग करणारा बॅटर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर हेमंत. बघूया षटक क्रमांक 5. आणि ते सुंदर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग सजवली गेली पाकवट स्क्वेअर लेगला डीप मध्ये. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 30 वर स्थिरावली गेली. 30 रन्स. 11 चेंडू मध्ये एक सन्मानजनक स्कोर उभारण्याचं काम हेमंत आणि हितेश जोडी करण्याचा प्रयत्न करतायत. आणि तेवढ्याच पद्धतीचा धावा वाचवण्यासाठी मात्र हिमांशू एक डेथ ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाला प्राचारण केलंय. छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची क्षमता आहे हिमांशूकडे आणि तोच मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. छोटा पॅक बडा धमाका मिस्टर हिमांशू. गोलंदाजी मार्कवर समोर येतो हितेश. राईट टर्म ओव्हर द विकेट. ओहो, दमदार अप्रतिम लेंथ लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी हितेश सारख्या स्थिरावलेल्या फलंदाजाला निर्धाव चेंडू खेळवतोय. खऱ्या अर्थाने संजय फायटर संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि प्रामुख्याने ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स ची वानगाव प्रीमियर लीग आहे. याच्या मागचं प्रमुख कारण आपल्या विभागातील तरुणांना मोठं व्यासपीठ आणि असेच युवा खेळाडू, होतकरू खेळाडू कशा पद्धतीने पुढे येतील. आणि आपण बघतायत की एक छोटा खेळाडू खूप चांगली कामगिरी दाखवतोय. आज वानगावच्या टेनिस क्रिकेट मध्ये आपलं नाव करतोय आणि ते मात्र आपल्या नावावरती विकेट सुद्धा नोंदवतोय. हिमांशू इथे मात्र हितेशला पाठवतोय तंबूच्या आसऱ्याला STचे.
दरम्यान धावे स्कोर कार्ड वरती आपण बघतायत 30 न्यूमान दाखल झालाय. सुभाष आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजवर हिमांशू दाखल होत आहेत. ओ यावेळेला पुलचा फटका सक्सेसफुल होताना आखू टप्प्याचा चेंडू आणि सुभाष आल्या आल्या मात्र चेंडूला एक्झिक्यूट करतोय ओव्हर द मिड विकेट. बिग ब्लास्ट षटकार यष्टीचे. धावा स्कोर कार्ड वरती सुभाष आल्या आल्या मात्र आपलं पॅटर्न आपले झाके आपले ट्रेलर दाखवतायत आणि मिड विकेटला क्लिअर करत चेंडूला फेकून देत आहे षटकारासाठी. पुढचा चेंडू ओ यावेळेला मात्र सुंदर वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. डॉट बॉल षटकारानंतर कम बॅकिंग छोट 36. आठ चेंडू आणि 14 धावा बनवून हेमंत या ठिकाणी नॉनसाईकिनकडे 36 धावा ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस मिड ऑफ रिजनला मात्र एक्झिक्यूट केला गेलाय. धावसंख्या 37 वर स्थिरावली गेली. षटक इथे संपलंय आणि 37 धावा स्कोर कार्ड वरती येणारे 6 चेंडू नक्कीच या मॅच ही कुठल्या दिशेने जाते ठरवतील. महत्वाचे 37 धावा. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. 37 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अंतिम 6 चेंडू गोलंदाजी साठी प्राचारण केले गोलंदाज. निकेश नक्कीच यावेळेला आपण बघू शकाल चेंडूला थोडस अँगलने टाकण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा कॉल आहे. धावसंख्या 38. मागचं षटक जे हिमांशूने सुंदररित्या हाताळलं गेलं त्यासाठी आपण बघतायत सन्मान्य करंजी ठाकूर साहेब एक बडे दिलवाला व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी 500 रुपये या ठिकाणी अनाउन्समेंट करतायत. मिस्टर हिमांशूसाठी एक सुंदर षटक हाताळल्यानंतर त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करंजी ठाकूर सरांच्या माध्यमातून. इथे मात्र मिस टाइम शॉट आणि कॉटन बोल्डची संधी होती. संधी हुकलंय आणि इथे 2 धावाचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झालाय. धावसंख्या 2 ने आकार घेताना आता मात्र धावसंख्या बघायला मिळते 40 वर. 40 धावा सुभाष सारख्या फलंदाजाला झेल सोडणं संधी देणं म्हणजे मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं अनिकेतला संधी दिल्यानंतर ग्रासलाईन संघ हा जिंकला आणि इथून जर सुभाषच्या बॅटमधनं एखाद दुसरा मोठा शॉट येतोय तर खऱ्या अर्थाने ते म्हणजेच संजय फायटर संघासाठी थोडस महागड ठरू शकते. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चेंडू क्रमांक आणि ते चेंडू दुसरा चेंडू आपण बघतायत मिड विकेटला एक्झिक्यूट केला गेलाय. एक धाव परिपूर्ण आणि इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र एक धाव परिपूर्ण आणि गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41. न्यूमॅन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. राजेश 41 धावा झालेले आहेत आणि या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि सुभाष सारखा एक आक्रमक फलंदाज ज्याने आल्या आल्या मात्र षटकार मारत आपला इरादा या ठिकाणी स्पष्ट केलाय तोच मात्र स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सुभाष आणि ते मात्र फुलटॉस चेंडू मिड विकेटला खेळतोय. एक धाव मात्र वेगानं परिपूर्ण परंतु आणि इथे आपण बघू शकाल गडी बाद होताना राजेश बाक टू पविलियन कडे
धावा स्कोर कार्ड वरती 42. मला वाटते इथे मात्र पाक टू पविलियन कडे जात आहे सुभाष एसटीचे. बेचाळीस धावा. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 42 रन. 45 धावा. आपण बघू शकाल सुभाष कडे मात्र सुभाष आणि स्ट्राईकला नवीन फलंदाज आपण बघतोय संदीप. धावा स्कोर कार्ड वरती 42. 42 आणि या षटकातील चेंडू येणे शेष आहेत 2. चला गेम लवकर स्पीडअप करायचं आपण. 42 धावा स्कोर कार्ड वरती. तीन चेंडूंचा खेळ शेष आहे. चुकीची दुरुस्ती नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकाल. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्कवर तयार होताना यावेळेला गोलंदाज आपण बघतोय अंतिम षटक घेऊन. 42 धावा स्कोर कार्ड वरती. ओ यावेळेला बॅकफुटला जाऊन गॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सिली पॉइंटला गेलाय. तत्वर एक धाव परिपूर्ण. 43 धावा स्कोर कार्ड वरती. 43 रन स्कोर कार्ड वर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक अप्रतिम मॅच. कोंपाडा इंडियन्स विपक्ष SCR या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय शेवटचे काही चेंडू आहेत तुम्ही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचंय. 43 धावा स्कोर कार्ड वर. सुभाषला इथे संधी मिळते. ओ सरळ ओढ पिच पद्धतीचा चेंडू आणि या वेळेला मात्र सडक पे कडक अप्रतिम षटकार एसटीचे. एकूण 49 धावा अंतिम चेंडू असेल. सर्व संघाचे जे संघनायक आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय आपण पंकज दीक्षित सरांसोबत येऊन भेटायचं आहे. बघूया पुढचा चेंडू. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉनला ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा टेम आणि इथे दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. चांगला बॅकअप मिळतोय. 51 धावा स्कोर कार्ड वरती आणि टार्गेट इथे सेट केले गेले ते 52 52 धावांचं. टार्गेट इथे सेट केलं गेले. चला टॉस साठी आपण कोंपाडा इंडियन्स विपक्ष SDR 11. SDR 11 बनाम कोंपाडा इंडियन्स दोन्ही संघांचे संघनायक यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. कोंपाडा इंडियन संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूने कोंपाडाचा आलाय. SDR 11 संघाचे कॅप्टन यायचं आहे. हिमांशु यांना 500 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. सन्माननीय करणभाई ठाकूर साहेबांकडून हे पारितोषिक आपण पाहतोय. एक 14 वर्षीय
गोलंदाज खूप चांगलं प्रदर्शन. नक्कीच गुड लक तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यासाठी यायचा आहे कोमपाडा इंडियन्स. SDR 11 संघाचे कॅप्टन यायचं आहे. SDR SDR 11 संघाचे कर्णधार लगेच यायचं आहे. मी विनंती करेन सन्माननीय अभिषेक साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करणं आहे. कोमपाडा इंडियन्स बनाम SDR अशा दोन टीम मध्ये खूप महत्वाची मॅच. टेल्स कोलिंग आहे. हेड आलाय. टॉस आलाय SDR संघाचा. निर्णय काय घेणार समोरची टीम खूप चांगली आहे. कोमपाडा इंडियन्स टीम बरोबर काय डिसिजन असेल? कोमपाडा टीम्स चांगली टीम आहे. त्यांच्यावर आम्ही क्षेत्ररक्षक स्वीकारू. यस स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर आता मात्र तुम्हाला खूप ॲग्रेसिव्ह पद्धतीने आणि खूप चांगल्या प्रकारची बॅलन्सिंग टीम उतारावी लागेल. काही चेंजेस केलेत का टीममध्ये की मागच्या मॅचमध्ये जी टीम होती तीच टीम आहे? चेंजेस नाहीत आमची आहे तीच टीम आहे आणि आम्हाला जर रेसमध्ये राहायचं असेल तर ही मॅच जिंकायचीच आहे. थँक्यू. गुड लक तुम्हाला या मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. तू जर टॉस जिंकला असतास तर फिल्डिंग घेतली असतीस की बॅटिंग? हो आम्ही पण क्षेत्ररक्षण दिलं असतं पण टॉस काय आपला हातात नसतो. तरी बॅटिंग तर बॅटिंग आम्ही प्रयत्न करू जास्त टार्गेट ठेवायचा यांच्यासाठी. खास करून ह्या स्पर्धेत खेळताना मनामध्ये कुठला आनंद होतोय? कशा लेवलची स्पर्धा आहे आणि आयोजकांविषयी काय सांगशील? आणि आमचे ते पंकज काका आहेत त्यांनी एवढं चांगलं इव्हेंट मॅनेज केलं. पहिल्यांदाच एवढं मोठं इव्हेंट झाला आणि वानगावचे त्यांना चान्स भेटला तर बाहेर नाही जायचे एवढी मोठी नाही घ्यायचे. मी मनापासून धन्यवाद करणार ठाकूर कुटुंबाचं आणि पंकज काकाचं आणि एक कमिटी आपली. नक्कीच हार्दिक शुभेच्छा. गुड लक तुम्हाला पुढील मॅचसाठी. टॉस जिंकलाय SDR 11 संघाने आणि चॉईस केलंय फिल्डिंग. थैंक यू हेमंत. एक बार फिर लेफ्ट मोर द विकेट. फुल टॉस गेंद निकेतन यहाँ पर हल्के हाथों से गेंद को खेलते हुए ड्राइव किया. अब दिमाग के समय नजर आते हुए 52 रनों का लक्ष्य जरूर रखा गया. पहले दौर में कंसारा टाइटन पूरी तरह से लड़खड़ाती हुई पारी नजर आई थी लेकिन हितेश और हेमंत ने उनको पूरी तरह से संभालते हुए एक सम्मानजनक स्कोर दिया है जो गेंदबाजों को साइकोलॉजी एडवांटेज मानसिक आधार दे सकता है. इस बीच तैयारी शोर की अगली गेंद लेफ्ट मोर द विकेट. धीमी गति की गेंद लेकिन स्लॉट में थी. गेंद को खेल दिया सीधा मिड विकेट के ऊपर से सिक्सर. यहाँ पर थोड़ी सी गेंद को आगे खिलाते हुए स्लॉट में गेंद अगर डालेंगे तो बल्लेबाज जरूर पावर प्ले की ओर में पूरी तरह से फायदा उठाते हुए कैवल्य इस बार गेंद को मिड विकेट से क्लियर करते हुए स्कोर कार्ड के ऊपर 7 रन. 52 रन का लक्ष्य जरूर है. क्रिकेट के मैदान में ऐसे क्षण आ जाते हैं जब दिल में बहुत सारे सवाल मंडराते हैं उसका जवाब समय ही देता है. इस बीच अगली गेंद और इस बार खोद के निकाला गेंद को जरूर. एक्स्ट्रा कवर में डीप में खिलाड़ी मौजूद है. सिंगल से स्कोर आगे सरकता हुआ 8 रन के ऊपर. 52 रनों का पीछा करते हुए इस समय संजय फाइटर टीम तो दूसरी तरफ उसको डिफेंस करने के लिए रणनीतियां बनाती हुई चक्रव्यूह रचाने का काम करते हुए कंसारा टाइटंस एक जबरदस्त टीम. दोनों ही इस श्रृंखला की इस प्रतियोगिता की दो जाने मानी टीम मानी जाती है जिन्होंने अपने बेहतरीन खेल के बदौलत सभी दर्शकों का दिल जीता है. इस बार एक एंगल से गेंद को डाला गया डॉट बॉल. इन नेचुरल टर्न है
और नेचुरल टर्न के साथ में टप्पे के ऊपर अगर नियंत्रण गेंदबाज का रहता है तो बल्लेबाज पर्टिकुलर हिदायत के बल्लेबाज के लिए थोड़ी सी दिक्कत बन जाती है। हेमंत यहाँ पर एक नफी तुली गेंद डालते हुए विश्वास दिलाते हुए अपने टीम को कि भाई मैं अच्छी गेंदबाजी करूंगा। इस पिछली गेंद, इस बार एक बार फिर गेंद बड़ी शॉट की तलाश में, लेकिन वहां पर खड़े हैं, कैच लेके लगता है बाउंड्री लाइन को उन्होंने टच किया और जहां पर आउट था वहां पर सिक्सर मिल चुका है। रन्स कम है और वहां पर थोड़ी सी गलती महंगी पड़ती हुई इस 6 रनों के सारे स्कोर एक बार फिर आगे फ्लाई होता हुआ 14 रन के ऊपर। हालांकि गेंद को अगर बाउंड्री लाइन के अंदर फेंकते, कैच लेने का प्रयास नहीं करते, 6 रन या फिर 4 रन जरूर बचते, लेकिन सोचा था कि जरूर मैं कैच को लूंगा और बल्लेबाज कैवल्य को बैक टू पवेलियन की तरफ भेजूंगा, लेकिन यहां पर थोड़ी सी गलती और 6 रन के साथ में जीवनदान भी मिला मिस्टर कैवल्य को। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 52 रनों का लक्ष्य इस समय सामने जरूर रखा गया है, यानी कि 38 रन की जरूरत अभी भी आने वाले 30 गेंदों में, और गेंदबाजी में थोड़ा सा फेर बदल परिवर्तन इस समय नजर आता हुआ। कैवल्य अभय निकेतन को मिला है मौका, तो देखना अब गेंदबाजी के लिए पोलार्ड आनंद बीच मैदान में आते हुए 14 रन स्कोर कार्ड के ऊपर है। यहां से अगर आनंद नफीतुली गेंदबाजी करते हैं, थोड़ी सी कंजूसी गेंदबाजी करते हैं, तो मैच एक बार फिर उस स्थिति में चला जाएगा जहां पर बेहतरीन मनोरंजन हो सकता है। संजय जी यादव साहब की तरफ से हर एक सिक्सर के लिए 500 रुपए का कैश प्राइज यहाँ पर अनाउंसमेंट किया है। इस बार कारपेट के सारे गेंद जाती हुई शॉर्ट मिड विकेट में सिंगल से स्कोर आगे सरकता हुआ 15 रन के ऊपर। एक अप्रतिम मैनेजमेंट, ठाकुर ब्रदर्स प्रेजेंस वानगांव प्रीमियर लीग सीजन 2 का एक लाजवाब नियोजन हम देख रहे हैं। वानगांव की इस खूबसूरत पावन धरा के ऊपर गेंद और बल्ले के बीच का एक महामुकाबला हम देख रहे हैं, और वानगांव के तमाम क्रीड़ा प्रेमियों के हृदय प्रदेश पर आज वानगांव प्रीमियर लीग अपनी राज करती हुई। वॉट अ बॉल्ड, एक अच्छी गेंद, एक नफीतुली गेंदबाजी। मिस्टर आनंद जिस गेंदबाजी के लिए जाने जाते उस गेंद को उन्होंने डाला है, तो दूसरी तरफ संजय फाइटर के बल्लेबाज एक लाजवाब बल्लेबाजी से इस मैच को जीतने के लिए अपनी पूरी ताकत को झोंक रहे हैं। स्कोर कार्ड के ऊपर नजर घुमाई जाए, इस समय स्कोर है 15 रन। आनंद एक बार फिर तैयार, इस बार हल्के हाथों से गेंद को स्टीयर किया, गेंद जाती हुई सिंगल रन्स के लिए। शॉर्ट थर्ड मैन में बेहतरीन फील्डिंग, गेंद का पीछा एकदम सफल बनाते हुए 16 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। 52 रनों का लक्ष्य, लेकिन पहला ओवर में 14 रन। कहीं ना कहीं थोड़ा सा प्रेशर रिलीफ किया गया है संजय फाइटर टीम का बल्लेबाजों का, लेकिन आनंद एक बार फिर एक लाजवाब गेंदबाजी से शुरुआत करते हुए पावर प्ले की दूसरी ओवर की। इस बीच अगली गेंद इस बार सीधा डाउन द ग्राउंड, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद, सुभाष के हाथों में गेंद जाके थमती हुई और डेंजरस मैन मिस्टर कैवल्य को बैक टू पवेलियन की तरफ भेजती हुई। जिस विकेट की तलाश थी, ब्रेक थ्रू की तलाश थी, वो आनंद देते हुए और लक्ष्य को इस तरह तो थोड़ा सा बड़ा करने का प्रयास होगा कंसारा टाइटंस का। विकेट इज गॉन एंड म्यूजिक इज ऑन। न्यूमैन मानव बीच मैदान में आते 20 ओवर की गेंदें हो चुकी है। दैनेश हमें बताते हुए 4 गेंदें हो चुकी हैं। अब तक लाजवाब गेंदबाजी आनंद के द्वारा। पावर प्ले के दूसरे ओवर में आनंद एक बार फिर तैयार, न्यूमैन मानव को बुलाए वन डाउन बल्लेबाज के रूप में। विकेट जब भी गिरा एक ब्रेक थ्रू की तलाश थी और ब्रेक थ्रू देने वाले गेंदबाज बने हैं मिस्टर आनंद उर्फ पोलार्ड। इस ओवर की 5वीं गेंद लेके लेग गली के खिलाड़ियों को थोड़ा सा शॉर्ट थर्डमैन में इस समय फील्डिंग के लिए सजाते हुए और शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी को शॉर्ट गली की तरफ तैयार। एक बार फिर मिस्टर आनंद जरूर कंसारा टाइटंस के जो खिलाड़ी हैं यहाँ पे हमारी कोर कमेटी दर्शाती हुई कि कम से कम टाइम ले और जल्द से जल्द ज्यादा से ज्यादा क्रिकेट आप बीच मैदान में खेले। तैयार एक बार फिर मिस्टर आनंद, महत्वपूर्ण इसी मैच में आनंद तैयार गेंदबाजी के लिए। इस बार धीमी गति की गेंद, ऑफ ब्रेक डाली गई थी, गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई
सिंगल रन जरूर, दूसरी रन की कोशिश और दूसरी रन भी आसानी के साथ में मुकम्मल होते हुए इन 2 रनों के सारे स्कोर 18 के ऊपर पहुंचता हुआ 18 रन स्कोर कार्ड के पर 52 रनों का लक्ष्य सामने है 36 गेंदों में, लेकिन यहां पर 18 रन लॉस ऑफ 1 विकेट। पावर प्ले की इस समय आखिरी गेंद, इस बार जरूर काफी बाहर गेंद निकलती हुई लेग ब्रेक डालने का प्रयास था। 19 रन अतिरिक्त गेंद इस समय डाली गई है 19 रन स्कोर कार्ड के पर। आज अगर देखा जाए पूरी तरह से प्यारे दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए, वनगांव की प्यारी आवाम इस खूबसूरत टूर्नामेंट को सही मायने में 4 चांद लगाने में अपना बेहतरीन अमूल्य वक्त देती हुई, इस बार बैक टू बॉलर, बहुत ही लाजवाब फील्डिंग, अद्भुत, और यहां पर खत्म हुआ मैच 5 रन देके 1 विकेट को चटकाया है। 19 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 24 गेंदों में अब 33 रन की दरकार होगी। मैच अब बेहतरीन दिशा में दौड़ता हुआ, जहां पर तमाम क्रीड़ा प्रेमियों को एक बेहतरीन, एक हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिलेगा, एक बेहतरीन इंटरटेनमेंट देखने को मिलेगा, क्योंकि दोनों ही टीमें काफी बड़ी है। मैं चाहूंगा कम से कम आप टीम मीटिंग करें और तुरंत आप अपनी जगह पे फील्ड के लिए जाएं। आने वाली 24 गेंदें शेष है, 33 रनों की दरकार, 12 गेंदों में बनाए 19 रन 1 विकेटों के नुकसान पर। क्या खूबसूरत समय इस समय हमारे कमेंट्री स्टूडियो से नजर आता हुआ। एक तरफ देखेंगे सामने वाले टेंट में हमारे पूरे प्यारे दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, हमारे सम्मानीय अतिथि हमारे वीआईपी डाइस को 4 चांद लगाते हुए, और हमारे प्यारे दर्शक पूरी तरह से इस मैच का आनंद लुटाते हुए, लुत्फ उठाते हुए। एक खूबसूरत प्रतियोगिता मानी जाती है वीपीएल 2023 सीजन 2 का एक लाजवाब नियोजन वानगांव के इस खूबसूरत सरजमी के ऊपर। और गेंदबाजी के लिए समय बुलाते हुए गेंदबाज मिस्टर सुभाष को आने वाले 24 गेंदों में 33 रन बनाने एक तरफ, और दूसरी तरफ इस लक्ष्य को बचाने के लिए, डिफेंस करने के लिए कंसारा टाइटंस अपने कसे हुए गेंदबाजों को लगातार गेंदबाजी के लिए मोर्चा पे लगाते हुए। तो तैयार एक बार फिर सुभाष। सामने निकेतन जैसे एक मारूफ बल्लेबाज हैं, जिन्होंने अपनी प्रतिभा को काफी गाढ़ा किया इस श्रृंखला में, इस खूबसूरत प्रतियोगिता में। इस बीच अगली गेंद, धीमी गति की गेंद जरूर डाली थी, यहां पर जरूर डॉट बॉल। एक लाजवाब मुकाबला, एक जबरदस्त कशमकश। टेनिस क्रिकेट विश्व में लगातार आज काफी ग्लैमर आ चुका है, खूबसूरत बेहतरीन क्रिकेटर हम देखने को मिलते हुए। और वानगांव की इस खूबसूरत सरजमी के ऊपर वानगांव प्रीमियर लीग में अब तारे सितारे नजर आते हुए, उसमें से एक सुभाष। ईश्वर की अगली गेंद लेके इस बार शॉर्ट टर्म पुल, गैप ढूंढने का प्रयास, अच्छी एफर्ट्स वहां पर कैच को लेने की, लेकिन इस बीच सिंगल रन पूरा होता हुआ। इस सिंगल के सहारे हर्षित बारी का एफर्ट्स काफी अच्छा था। अगर कैच को लेते हाफ चांसेस अगर फुल में कन्वर्ट करेंगे, तभी स्पर्धात्मक युग में, कंपटीशन युग में आप आगे आ सकते हो। जरूर कैच को लपकना चाहिए था, यहां पर सिंगल लेके जरूर स्ट्राइक को रोटेट किया निकेतन ने। स्कोर कार्ड के ऊपर 20 रन, यानी कि अभी भी बनाने हैं आपको 32 रन की जरूरत। एक जबरदस्त मैच है, दिल में जगह बनाने वाली ये मैच है। कंसारा टाइटंस के जितने भी चाहने वाले हैं ये सोचेंगे कि यहाँ पर सुभाष इकोनॉमिकल गेंदबाजी करे, कंजूसी गेंदबाजी करे, और संजय फाइटर के जितने भी चाहने वाले हैं वो सोचेंगे कि यहाँ पर भर भर के रन आए अपनी अपनी टीम के फायदे के लिए, बेनिफिशियल कॉज के लिए। हर कोई अब सोचता है कि अच्छा कार्य हो। फिलहाल हम आपको लेके चलते एक बार फिर संजय की गेंदबाजी की तरफ और मानव के खूबसूरत बल्लेबाजी की तरफ। गेंद, ओहो, ब्लाइंड शॉट जिसे कहते हैं, डॉट बॉल के रूप में गेंद खत्म होते हुए। यहां पर गेंद और बल्ले के बीच की लड़ाई में दिल की धड़कनें बढ़ाने वाला हर एक मंजर आप जरूर अपने दिल में कैद करने वाले के लिए तैयार रहिए, क्योंकि यहां पर गेंदबाज भी बड़े हैं और बल्लेबाज भी नामचीन है। एक अच्छी डॉट गेंद डालते हुए मिस्टर सुभाष, ही डिड अ ग्रेट जॉब व्हाइल बैटिंग, और गेंदबाजी में भी अपनी झांकियां ट्रेलर को दिखाते हुए। नाम है मिस्टर सुभाष। ओ, इस बार शॉर्ट गेंद थी, मानव के पास मौका था, लेकिन ताकत ज्यादा लगाने के प्रयास में बैक टू बैक बिंदी गेंदे। ओहो, सुंदर अप्रतिम मैच। अब दोनों बल्लेबाज सोचने पे मजबूर हो रहे हैं कि किस तरह से आगे बढ़ाया जाए। सोच समझ से अगर आपकी बेहतरीन हो तो आप काफी मायने में अपनी जीत को हासिल कर सकते हो। स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन्स नजर आते हुए
20 यानी कि 32 रन की जरूरत है और इस ओवर की गेंदें हो चुकी है अब तक 4 और 5वीं गेंद लेके एक बार फिर सुभाष हमसे दूर जाते हुए राइट टर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए। इस बार मिस टाइम शॉट, क्या ये गेंद बारी के हाथ में जाके थमती हुई और बड़े शॉट की तलाश में मानव निकल रहे थे लेकिन उनको जाना पड़ेगा डगआउट की तरफ। विकेट इज गॉन एंड म्यूजिक इज ऑन। यस दिस इज हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते, जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है। अरे शान जिगर दुनिया में तू सबसे हंसी है, तेरे जैसी और यहाँ कोई नहीं है। शौक अदाएं मस्त निगाहें, प्यार भरे दिल में कई तूफान उठाए। तेरा तो मैं हूँ दीवाना, तेरा तो मैं हूँ दीवाना, तेरा तो मैं हूँ दीवाना, तेरा तो मैं हूँ दीवाना। शान जिगर दुनिया में तू सबसे हंसी है। न्यूमैन बीच मैदान में बाबू आते हुए 5 गेंदें डाली, में से 1 रन दिए। मुश्किलों से भाग जाना आसान है, जीवन का हर पहलू इस बार दिखाने का प्रयास करेंगे मिस्टर बाबू। 5 गेंदें डालेंगे और महज 1 रन खर्च किया है। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर है, 32 रन की दरकार है। यहां से गेंदें आने शेष है टोटली 19 और रन बनाने हैं 32। इस बीच तैयार मिस्टर सुभाष, कम से कम समय ले कंसारा टाइटंस। इस बीच तैयार गेंदबाजी के लिए मिस्टर सुभाष। इस बार बढ़िया गेंदबाजी और उतनी उम्दा बैटिंग। सिंगल के सारे स्ट्राइक अपने पास रखते हुए 21 रन अब स्कोर कार्ड के ऊपर लगे। 7 के औसत से आने वाले 18 गेंदों में रन बनाने हैं 31 रन 10.33 की औसत से। एक लाजवाब मैच, प्रेशर मैच, काफी बड़ा मैच यहां पर बीच मैदान में नजर आता हुआ। एक देंगे छोटा सा समय डीजे मास्टर को और फिर एक बार फिर ले आऊंगा आपको बीच मैदान में एसटी से। अब न्यूमैन आनंद एक बार फिर मोर्चा संभालते हुए गेंदबाजी के लिए 18 में अब जीत की तलाश करनी होगी 31 रनों की। एक अद्भुत मैच है, प्यारे दर्शकों की निगाहें इस मैच के ऊपर है क्योंकि इस श्रृंखला की, इस प्रतियोगिता की 2 बड़ी टीमें आपस में लड़ रही है। इस बीच अगली गेंद, इस बार जरूर बाबू बड़ी शॉट की तलाश में निकल रहे थे, गेंद को हुक करना चाहते थे। तेजी से गेंद आई है, सिंगल आसानी के साथ में मुकम्मल, थोड़ी सी फंबल और यहां पर दूसरी गेंद की तलाश भी पूरी हुई है। जिस तरह से सिंगल ही था लेकिन कहीं ना कहीं 2 रन लेके बाबू को स्ट्राइक दी गई है। इस 2 रनों के साथ स्कोर आगे सरकता हुआ 23 के ऊपर। खोल दे पंख मेरा कहता है परिंदा, भी उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, पूरा आसमान बाकी है। लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझे नादान, जितनी गहराई अंदर है उतना ही तूफान बाहर बाकी है। इस बीच अगली गेंद, ओ इस बार ब्लॉक में गेंद, डॉट बॉल, व्हाट अ बोल्ड। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर, 52 रनों का लक्ष्य और यहां से रन की जरूरत होगी पूरे 29 रनों की। वापसी करते हुए यहां पर कंसारा टाइटंस, एक जाने मानी टीम मानी जाती है संजय फाइटर, लेकिन तगड़ा मुकाबला है। यहां से जो जीतेगा उसका कॉन्फिडेंस लेवल काफी बड़ा हो जाएगा। इस बीच अगली गेंद, इस बार भी बाबू डॉट बॉल खेलते हुए। बाबू एक नामचीन खिलाड़ी माने जाते हैं लेकिन उनके सामने कसी हुए गेंदबाज हैं, एक दूसरे को सवाल पूछते हुए। पहली गेंद के ऊपर 2 रन आने के बाद में 2 बिंदी गेंदें, क्या आने वाले पलों में टेंशन बल्लेबाजों की तरफ कन्वर्ट किया है। ये सवाल मन में घर कर रहा है, क्या बाबू आनंद को बेहतरीन जवाब देगा। ये सवाल मन में घर कर रहा है, क्या गेंदबाज जीतेगा, क्या बल्लेबाज जीतेगा, या फिर यहाँ पर तमाम दर्शक जो देखने के लिए उनके पूरे इरादों को जीतेगी ये मैच। ये देखने के लिए बने रहे आप वीपीएल सीजन 2 में हमारे साथ। इस बीच अगली गेंद, इस बार हल्के हाथों से खेला, ड्राइव किया, पता है कि गेंद बल्ले के ऊपर नहीं आ रही है, अपने सामने वाले बल्लेबाज को मौका दे। सिंगल के सारे समय स्कोर आगे सरकता हुआ 24।
24 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि यहां से रन चाहिए टोटल 28 और गेंदें आनी शेष हैं 14 गेंदों में चाहिए टोटल, अगर देखा जाए तो 28 रन की आवश्यकता। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर, बहुत ही खूबसूरत मैच, बहुत ही लाजवाब मैच, कांटे की लड़त जिसे कहते हैं वो मैच, पैसा वसूल वाला मैच है ये। ओ इस बार प्रेशर बनाया था और प्रेशर को रिलीज करने का प्रयास, और वहां पर मिहिर बारी के हाथ में, हर्षित बारी के हाथ में यहां पर कैच और विकेट का पतन होता हुआ। निकेतन बैक टू पवेलियन। डीजे न्यूमैन कुणाल बीच मैदान में आते हुए, कृणाल न्यूमैन बीच मैदान में आते हुए, स्कोर कार्ड के ऊपर 24 रन। पोलार्ड की लाजवाब गेंदबाजी, बल्लेबाजी में थोड़ा सा नाराज किया लेकिन गेंदबाजी में खुश करते हुए कृणाल को अब किस तरह से गेंदबाजी करेंगे 9 सेकंड के ऊपर है बाबू। इस बीच सिंगल लेके साइड कृणाल अपने पास रखना चाहते हैं। 25 स्कोर कार्ड के ऊपर, यहां पर 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब 12 गेंदों में 27 रन की जरूरत है। कंसारा टाइटंस ने जो संयम और आक्रामकता का मिश्रण दिखा के रन्स को बटोरे हैं, वही रन्स अब जो बचाए गए हैं, उसी लक्ष्य को यहां पर दोनों एंड से अगर बल्लेबाजी होगी, दोनों एंड से अगर बड़े शॉट आएंगे तो 12 में 27 बन सकते हैं। ये पूरी धरा भी साथ दे तो और बात है, तू जरा भी साथ दे तो और बात है। चलने को तो एक पांव से चल रहे हैं लोग, दूसरा भी साथ दे तो और बात है। आने वाली गेंदे है 12 और रन्स बनाने हैं 27। 27 रन की जरूरत। एक बेहतरीन मैच मैं कहूंगा। दोनों इंड से अगर साथ मिलता है तो रन्स बन सकते हैं, एक इंड से अगर डॉट गेंदे गई तो फिर मैच बड़ा बन सकता है। गेंदबाजी के लिए बुलाया सुभाष मैन इन गोल्डन आर्म, जिसे कहा जाता है जिन्होंने इस मैच में सही मायने में कंसारा टाइटंस को वापसी करा दी, वही वो गेंदबाज है। इस बार शफल होकर गेंद को खेलना चाहते थे, सिंगल रन आसानी के साथ में छुड़ाते हुए इस समय मिस्टर बाबू सिंगल के सार स्कोर 26 के ऊपर पहुंचते हुए यहां से आधा सफर तय हो चुका है। लेग बाइस के रूप में जरूर 25 गेंदों में और 11 गेंदों में आधा सफर तय करना है। इंतजार की घड़ियों को खत्म करना है। इन 11 गेंदों में क्या बनाए जाएंगे 26 रन या फिर बचाएंगे जाएंगे 26 रन? इस सवालों की झड़ी अब सब के दिल में है खड़ी। तो देखना है यहां पर एक खूबसूरत मैच। 11 गेंद शेष और 26 की दरकार। इस पर अगली गेंद इस बार जरूर कर्रा राष्ट्रीय ड्राइव जिसे कहते हैं, 1 रन जरूर मिलेगा। दूसरी की बिल्कुल, और ये डायरेक्ट हिट्स, क्या जरूरत थी डायरेक्ट गेंद करने की? ये भी जरूरत, ये भी सवाल पूछे जाएंगे। 2 रन से जरूर स्कोर आगे सरकता हुआ अब 28 के ऊपर। अट्ठाईस रन स्कोर कार्ड पर। इस बीच तैयार सुभाष एक बार फिर। ओ इस बार बाबू ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, आज बाबू के बल्ले के ऊपर भी गेंद नहीं आ रही है। इस सिंगल के सारे स्कोर आगे सरकता हुआ 29 9 गेंदें शेष है और 23 रनों की जरूरत है। मैदान के अंदर खामोशियां नजर आ रही है। कहते ना कि शोर आपके कानों को दस्तक देता है और खामोशियां अंतरात्मा को। वो इस बार भी आड़े बल्ले से खेलना चाहते थे, डॉट बॉल। अब मैच थोड़ा सा फंसता हुआ नजर आ रहा है। उम्मीद की किरण क्या कृणाल बनेंगे, उम्मीद की किरण क्या बाबू बनेंगे? जैसे सुभाष और आकाश आनंद बने हैं कंसारा टाइटंस के हीरो,
क्या वैसे ही यहाँ पर मिस्टर बाबू और कृणाल बनेंगे संजय फाइटर के हीरो, ये देखना शेष है आने वाले गेंदों के ऊपर। तैयार एक बार फिर मिस्टर सुभाष। इस बार भी गेंद को थोड़ा सा आगे खिलाया है, एक गेंद भी डॉट। 7 गेंदें शेष है और 23 की दरकार है। इस गेंद के ऊपर मैच का रुख किस दिशा में जा रहा है? 7 में 23 की जरूरत, 29 हो चुके स्कोर कार्ड के ऊपर। इस गेंद के ऊपर अगर बड़ा शॉट आ जाता है, चौका अगर आएगा तो चाहे से 19 बचेंगे, सिक्सर आएगा 17 बचेंगे, सिंगल आएगा 22 बचेंगे, डबल आएगा 21 बचेंगे। तो देखना यहाँ पर पूरा जो काउंट है यहाँ पर जरूर सामने नजर आएगा इस आखिरी गेंद के। और अब तक सुभाष की जो गेंदबाजी है, मानो बल्लेबाज को पहले ही रीड कर रहे हैं, ऐसी एक लाजवाब गेंदबाजी उनके द्वारा देखने को मिली है। कृणाल, इस आखिरी गेंद के ऊपर क्या लिखा है ये भी देखना होगा। लेकिन प्यारे दर्शकों को एक बड़ा मुकाबला देखने को मिला है। हाई वोल्टेज ड्रामा जिसे कहते हैं, क्रूशल मोमेंट जिसे कहते हैं, दिल में घर करने वाली मैच जिसे कहते हैं, दिल में छूने वाली मैच जिसे कहते हैं। इस बीच अगली गेंद, ओ इस बार आप वह देख सकते हैं क्या नफी दुली गेंदबाजी से इंड किया अपने 5वीं ओवर को। अब 6 गेंदें शेष और 23 की दरकार। बाबू जैसे एक बड़े बल्लेबाज के पास स्ट्राइक होगी, लेकिन हम देंगे फिलहाल स्ट्राइक हमारे डीजे मास्टर की तरफ। 6-23 पाहिजे एसटी से। थँक्यू आणि महत बळूया आपण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन अस अ बॅटल. एका बाजूने बाबू आणि दुसऱ्या बाजूने केतन गोलंदाजी मार्गवर. सहा चेंडू 23 ची गरज. बाबू सारखा आक्रमक फलंदाज आणि केतन सारखा एक परिपक्व गोलंदाजामधलं हे द्वंद्व आहे. तयार केतन पुनश्च गोलंदाजी मार्गवर. सहा चेंडू 23 धावांची गरज. दोन्ही दिग्गज संघ आहेत, दोघांनाही इथे विजय हवाय. एका बाजूने बाबू आपला क्लास, गुणवत्ता, झाकिया, ट्रेलर, ट्रेडमार्क दाखवेल, तर दुसऱ्या बाजूने आपला डिसिप्लिन, अनुशासन दाखवण्यासाठी केतन तयार झालाय. पुढचा चेंडू इथे सुद्धा मिस टाइम शॉट लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा मात्र वेगानं परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी मात्र आपण बघू शकाल बाबू मात्र पोहोचतोय आणि तद्वर दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. आता मात्र येणारे चेंडू आहेत ते 5 आणि धावा बनवायच्या त्या 21. 21 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू घेऊन केतन. बाबू मात्र स्ट्राइक वरती घेतोय. स्ट्राइक येतोय आणि खऱ्या अर्थाने फुलटॉस आणि ज्यासाठी स्ट्राइक घेतलंय
तो मात्र दमदार षटकार खेळत या मॅच मध्ये पुनश येण्याचे संकेत देतोय संजय फायटरचे एसटीचे. चार चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. चार चेंडू 15 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर आपण बघतोय षटकार आलाय. 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करताना मिस्टर केतन. आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये किती अप्रतिम अशी शांतता आहे, एवढी गुणवत्ता आहे VPL सीझन 2 ची. येणारे 4 चेंडूवरती 15 धावा आणि प्रत्येक जणाच्या नजरा फक्त आणि फक्त या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. इथे हुक केलंय चेंडूला. हवाई टोळा मात्र इथे झेल धरतीला दान आणि 2 धावा सुद्धा येत आहेत मिस्टर बाबू यांना. आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या त्या 13. नक्कीच स्कोर जर लेवल होतोय त्या ठिकाणी आपण बघताय की सुपर ओव्हरचं एक ऑप्शन सुद्धा आपल्याकडे आहे. रूल्स आपण बघताय 3 चेंडू 13ची गरज. 3 मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. बाबूला मात्र मोक्याच्या क्षणी सूर गवसत आहे. संजय फायटर साठी एक चांगली सूचना आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र कंसारा टायटन संघाचे जे चाहते आहेत त्यांच्या मनामध्ये नक्कीच केतनला सूर कधी मिळेल हे सुद्धा बघावं लागेल. बघूया पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र हा निर्धाव चेंडू. इथून मात्र जर गोलंदाजाने फेर डिलिव्हरी हाताळली तर मात्र मॅच टफ झोन मध्ये जाईल, कारण 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 12 धावा येत आहेत तर नक्कीच सुपर ओव्हर कडे मॅच जाऊ शकते. बघूया बाबू 52 धावा वाचवण्यासाठी मात्र कंसारा टायटन्सच्या सुभाष आणि आनंदने केलेली गोलंदाजी एक अफलातून गोलंदाजी. इथे मात्र मिस टाइम शॉट आणि नक्कीच या झेल मात्र धरतीला दान. आणि नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकाल फक्त शेवटचा चेंडू शेष आहे आणि 13 धावांची गरज आहे. कंसारा टायटन्स आपण बघतोय 2 षटकामध्ये फक्त 4 धावा. त्यानंतर हितेश हैमनची साजेदारी आणि सुभाषच्या बॅटमधनं आलेले षटकार या मॅच मध्ये एक सन्मानजनक स्कोर मिळून दिला आणि तो स्कोर होता 51 धावांचा. आणि त्याचा पाठलाग करताना संजय फायटर संघाची थोडीशी दमछाक झाली, कारण सुरुवातीच्या फलंदाजाने थोडंसं नाराज केलं. मिस्टर बाबू यांना सूर थोडासा लेट गवसला गेला. सर याच्या अगोदर बॅटिंग खूप चांगली बहरली असती. या मॅच मध्ये नक्कीच अधिराज्य गाजवलं असतं संजय फायटर संघानं, परंतु शेवटच्या क्षणी मात्र 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. याच्या अगोदर जर अशा धावा आल्या असत्या तर नक्की संजय चला लवकर, तुम्ही जास्त वेळ घेताय याची नोंद घ्या प्लीज. शेवटचा चेंडू आणि 13ची गरज आहे. चेंडू आणि इथे सुद्धा मात्र डॉट चेंडू. हार्ड लक संजय फायटर टीम अँड हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स कंसारा टायटन्स. दरम्यान एक महत्वाची सूचना तुमच्या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. उद्याला मात्र फक्त जे आपल्या लीग मॅचचं शेड्यूल आहे ते आपण पूर्ण करणार आहोत याची नोंद घ्या. आणि परवाच्या दिवशी आपण ज्या क्वालिफायर एलिमिनेटरचे राऊंड आहेत ते आपण करणार आहोत याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि परंतु उद्या जे मॅचेस आहेत त्या रेग्युलरपणे ज्या पद्धतीने चालू होत आहे 4 वाजता त्याच वेळेवरती चालू होतील, परंतु लीग मॅचचं आपण शेड्यूल फक्त उद्या पूर्ण करणार आहोत. आणि परवाच्या दिवशी आपण ज्या एलिमिनेटर क्वालिफायर मॅच आहे ज्या ग्रँड फिनाले ते आपण परवाच्या दिवशी करणार आहोत. आणि सर्वांनी सूचना लक्षात ठेवायची आहे. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मात्र मी घेतोय तुमची रजा आणि या ठिकाणी बोलवतोय गोड आवाज मिस्टर लाडक्या सरांना.